नमस्कार मंडळी. छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे, असं म्हणत वैभव सूर्यवंशीने जीटीची शाळा काढली. जबरदस्त मॅच होती. 14 वर्षाचं पोरगं आज छकड्या मारत सुटलं होतं. एकावर एक 11 सिक्स मारले त्याने. कसलीच अफलातून बॅटिंग होती. माझे घरचे आणि माझे मित्र सगळे एकदम अ, त्याचे फॅनच झालेत. आज सगळीकडे त्याचंच नाव आहे. आणि आपण त्या मॅचचं विश्लेषण करायला भेटलेलो आहोत. बघूया कसा झाली आजची मॅच. आज आरआरने टॉस जिंकून जीटीला फलंदाजीसाठी बोलवलं. काय ते मागच्या 3 मॅच चेस करताना हातातल्या मॅच हरवलेले आरआर यावेळेस परत तीच चूक करतात असे वाटत होते. जीटीचे फलंदाज अतिशय टॉप 3 तर खूप फॉर्ममध्ये आहेत. त्यांची सलामीची जोडी अतिशय सावध पवित्र्याने उतरली. दोघांनी एक ओव्हर मेडन पण घालवली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये एक मेडन गेल्यावर जास्त काही स्कोर होणार नाही असं वाटलं, पण त्यांनी नंतर पेस धरला आणि साई सुदर्शन आणि गिल दोघांनी चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली. साई सुदर्शनने ऑरेंज कॅप पटकावली. 39 रनांची खेळी केली. त्याच्यानंतर शुभमन गिलने पण हाफ सेंचुरी मारली आणि त्याने 50 बॉल 84 ही खेळी 168च्या स्ट्राईक रेटने आली. साई सुदर्शन 130च्या स्ट्राईक रेटने खेळला, त्यामुळे थोडासा स्लो वाटला, पण जीटीची फलंदाजी अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतर आलेला जॉश बटलर आणि बाकीचे फलंदाज पण चांगला स्कोर करू शकतात असे असल्यामुळे 200 पर्यंत पल्ला गाठेल असे वाटत होते. जॉर्ज बटलरने सुरुवात जबरदस्त केली. त्यांनी 26 बॉल 50 रन केले आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाने स्ट्राईक रेट कंटिन्युअसली वाढवत गेले. वॉशिंग्टन सुंदर 8 बॉल 13, तेवतिया 4 बॉल 9 आणि शाहरुख खान 2 बॉल 5 असे सगळ्यांनी मिळून 209 पर्यंत पल्ला गाठला. असे वाटले राजस्थानच्या हातून मॅच गेली, पण राजस्थानच्या गोलंदाजांनी बऱ्यापैकी गोलंदाजी केली होती. जोफ्रा आर्चर नेहमीच चांगला करत होता, पण या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 49 रन दिले त्याने आणि महेश तीक्षणाने 4 ओव्हर 35 रन देऊन तो आता कमबॅक करत होता. 4 ओव्हर 35 रनमध्ये 2 विकेट काढल्या. चांगली गोलंदाजी केली त्यांनी, पण तरी सुद्धा 200 पार गेल्यामुळे असं वाटलं की ही मॅच राजस्थानकडून जाऊ शकते. त्याच्यानंतर जे झालं ते फक्त नयन चूक घेतलं आम्ही. अशी बॅटिंग कधीच बघायला मिळाली नव्हती. कसला अफलातून खेळत होता, असं वाटतच नव्हतं 14 वर्षाचा पोरगं खेळतोय. अहो, एवढ्या लहान वयात आपल्याला एबीसीडी शिकत होतो. 140-100ला सेंचुरी म्हणतात हे पण माहित नव्हतं आणि त्या वयात हे पोरगं दनादन सिक्स मारत होतं. सिराजला मारली, त्याच्यानंतर सिराजला 6 मारली पहिल्या ओव्हरमध्ये. नंतर आला ईशांत शर्मा, त्याला 3 6 मारल्या. अरे बापरे, काय वॉशिंग्टन सुंदर आला, त्याला मारले. सगळ्यांना एकामागोमाग एक नुसती सुरुवातच त्याने तडाखे बंद केली. असं वाटलं त्याच्याबरोबरचा पार्टनर यशस्वी असा स्लो खेळतोय. तो त्याचा सिनियर पार्टनर होता. तो आहे 21 वर्षाचा, 22 वर्षाचा आणि हा आहे 14 वर्षाचा. बापरे, काय मजा आली. दोघांच्या खेळामध्ये दोघंही लेफ्ट हँडेड अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतात. दोघांना पुल शॉट खेळायला आवडतो. स्क्वेअर ऑफ द विकेट यशस्वी पण चांगला खेळतो. अगदी उत्कृष्ट फलंदाजी केली, पण वैभव सूर्यवंशीने आज दिवस जिंकला. त्याच्यासाठी सगळे अगदी ऑपोजिशनची टीम पण त्याच्याशी येऊन हात मिळवत होते. 50 रन केले तेव्हा सगळ्यांनी, आय थिंक तेवतियाने येऊन हात मिळवला. जॉश बटलर वॉज इन नाव. त्याला असं वाटलं कोण हा प्लेअर, कुठून आला, फक्त नावच ऐकलं होतं, पण आज त्याने फुल तडाखेबंद फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीबद्दल म्हणायचं तर त्याने 35 बॉलमध्ये सेंचुरी केली. 38 तो आउट झाला तेव्हा 38 बॉल 101, 11 6 आणि 7 4. ग्राउंड इज नॉट स्मॉल. राजस्थानचं ग्राउंड, जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडियम खूप मोठं स्टेडियम आहे ॲज कम्पेअर टू अदर. म्हणजे बँगलोरचं घ्या किंवा मुंबईचं घ्या त्याच्यापेक्षा, किंवा कोलकात्याचं घ्या त्याच्यापेक्षा खूपच मोठं स्टेडियम आहे. त्यामुळे स्पिनर्स पण चांगले गोलंदाजी करतात. आणि ह्या पट्ट्याने राशिद खानला पण सोडलं नाही. राशिद खानला पण तोच कॅप्टन होता. शुभमन गिल इंजोर्ड होता, काहीतरी निघायला असावी. बॅटिंग केल्यानंतर तो बसला, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दुसरा प्लेअर आला आणि ह्याने असं मारलं त्या करीम जन्नत. त्याने 2 ओव्हर टाकले इंडियन ओव्हरवर. एका इनिंगमध्ये आय थिंक T20 मॅच होती इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये 35 रन काढले त्याच्या एका ओव्हरमध्ये. आणि आज त्याला एका ओव्हरमध्ये या पट्ट्याने 30 रन मारले.
वैभव सूर्यवंशी वॉज ऑन फायर. फायर काय असतं? फायर, पुष्पा उमे असली बॅटिंग करत होता, असली बॅटिंग करत होता, ऑसम. यशस्वी जयस्वाल त्याच्याबरोबर स्लो खेळतोय असं वाटत होतं, पण पट्ट्याने 40 बॉलमध्ये 70 रन केलेत. 9 4 2 सिक्सेस. पण खरंच वैभव सूर्यवंशीच्या समोर हा हळूच खेळत होता, पण साजेसा खेळत होता. दोघांनी 160 रनांची पार्टनरशिप केली. किती रन किती ओव्हरमध्ये? 11.5 ओव्हरमध्ये. एवढी जबरदस्त बॅटिंग होती की मॅचच संपवून टाकली. दरवेळेस खालचे फलंदाज मॅच हरवायचे. यावेळेस त्यांनी तो चान्सच नाही घेतला. दोघांनी एवढे स्कोर केले, 200च्या चेसमध्ये 160 यांनीच करून टाकले, 166. मग त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजांनी 200च्या स्ट्राईक रेटने मारायला गेला. नितीश राणा रिव्हर्स मारायला गेला, एलबीडब्ल्यू झाला. रियान परागने तर सगळा वचपा काढला. 15 बॉल 32 आणि मॅचच संपवून टाकली. मॅच संपल्यानंतर जे काय झालं त्याला राजस्थान रॉयल्सची टीम आणि जीटीची टीम दोघांनी स्तब्ध होऊन फक्त वैभव सूर्यवंशीला ऍप्रिशिएट केलं. त्याला ऍप्रिशिएट करण्यासाठी राहुल द्रविड पण, जे आता इंजोर्ड आहेत, ते पण उभे राहून सेलिब्रेट करत होते. काही राजस्थान रॉयल्सचे स्टँडिंग ओवेशन द्यायला खुर्चीवर चढून करत होते. सगळे एकदम खुश होते. या पट्ट्यासाठी सगळे खुश होते. इव्हन जीटीची टीम पण सगळे येऊन त्याला चांगले ऍप्रिशिएट केलं त्यांनी. सेंचुरी केल्यानंतर जीटीची टीम तशी पण चांगली टीम आहे, गुणीबहांची टीम आहे. त्यांच्या सगळ्यांनी हात मिळवून गेले आणि त्यांच्या अतिशय चांगली मॅच झाली. स्पिरिटमध्ये बोलले ते, स्पिरिटमध्ये चांगले खेळत होते. आणि आज जे झालं ते कधीच बघायला मिळणार नाही. आपण फक्त ऐकलं होतं की सचिनने 16व्या वर्षी सेंचुरी मारली होती, किंवा त्या मॅचेस बघायला कमी मिळाल्या, अर्थात टीव्हीवर बघायला मिळाल्या तेवढ्या. पण तो जेव्हा क्लब क्रिकेट खेळत होता तेव्हा कसा सचिन खेळायचा ते ज्यांनी बघितलं ते आज आपल्याला बघायला मिळालं. आज आपल्या डोळ्याचं पारणं फेडलं या पर्याने. मस्त बॅटिंग केली आणि असाच तो खेळत राहावा आणि पुढे जाऊन त्याने पृथ्वी शॉकडून एवढं शिकावं की आपलं करिअर आणि आपलं घर हे दोन्ही सांभाळून पुढे जावं. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला नक्की आवडला असेल हे मला माहिती आहे. लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेन. थँक्यू.